नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेमध्ये आपल्याला खूपच मोठा आणि भयानक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहिलं की गावामध्ये या किर्लोस्करांनी खूप मोठा इव्हेंट आयोजित केलेला असतो. पारूला त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून पुन्हा लॉन्च करायचं असतं. तिच्या भल्या मोठ्या पोस्टरचं इनॉग्रेशन होणार असतं. किर्लोस्करांची सगळी मंडळी तिथे आलेली असते, पारू सुद्धा आलेली असते. सगळीच मंडळी त्या गावात पोहोचलेली असते, त्या इव्हेंटमध्ये पोहोचलेली असते. पण खेड्यातल्या बायका मात्र पारूचं खूप कौतुक करत असतात. तिच्या जवळ जात असतात, तिला टच करण्याचा प्रयत्न करत असतात, तिचा ऑटोग्राफ वगैरे घेत असतात. एकंदरीतच काय तिचं फार कौतुक करत असतात. आणि हे सगळं बघून पारू भारावून गेलेली असते अक्षरशः. आणि तेवढंच तिथे ही दिशा येते आणि तिच्या कानात बोलते, पारू, हा तुमच्या किर्लोस्करांचा शेवटचा दिवस असणार आहे. कारण जेव्हा तू त्या पोस्टरचं इनॉग्रेशन करण्यासाठी बटन दाबशील ना, तेव्हा खूप मोठ्याने ब्लास्ट होणार आहे. बूम! आणि सगळे जळून खाक होणार आहेत. असं बोलून ही दिशा तिकडून निघून जाते. आणि आता मात्र पारूला कळून चुकलेलं असतं की तिने या सभेमध्ये बॉम्ब लावलाय. काय करू, कोणाला सांगू, पारूला काहीच कळायला मार्ग नसतो. ती दिशाला खूप शोधण्याचा प्रयत्न करते, पण दिशा काही तिला सापडत नाही. ती विचार करते, नाही, हा सगळ्या लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि हे जर मी आता थांबवलं नाही ना, तर किती शेकडो लोक मरतील ना, याला गणित नाही. मला आदित्य सरांना हे सगळं सांगितलंच पाहिजे. तेवढंच तिथे आदित्यसुद्धा येतो. तेव्हा अहिल्या बोलते, चला कार्यक्रमाची सुरुवात करूया. पारू बोलते, 1 मिनिट देवे, मला आदित्य सरांशी 2 मिनिटं बोलायचंय. असं म्हणतच ती आदित्यला साईडला घेऊन जाते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. आदित्य तर इतका घाबरतो की बासच. तो बोलतो, पारू, पण आपल्याला हार मानून चालणार नाही. आपल्याला काही एक करून तो बॉम्ब शोधायलाच हवा. कारण इथे कित्येक लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. आपल्याला काही एक करून तो बॉम्ब शोधायलाच हवा. असं म्हणतच दोघेही बॉम्ब शोधू लागतात. आदित्य, पारू सगळीकडे बॉम्ब शोधतात. स्टेजच्या खाली, आजूबाजूला सगळीकडे शोधतात, पण त्यांना काही बॉम्ब सापडत नाही. जवळपास 1 तास ते शोधत असतात, पण कुठेच बॉम्ब सापडत नसतो. पारू बोलते, आदित्य सर, अहो मी सगळीकडे बघितलं, पण कुठेच बॉम्ब नाहीये. आदित्य बोलतो, पारू, हार मानू नकोस. मला खात्री आहे 100% आपल्याला तो बॉम्ब सापडेल. तू फक्त शोधत राहा, स्वतःचे डोळे उघडे ठेव. असं म्हणतच ते पुन्हा बॉम्ब शोधू लागतात. आणि तेवढ्यातच आदित्यला एक मुलगा दिसतो, लहान मुलगा दिसतो, जो की खेळण्यातल्या ट्रकने खेळत असतो. आणि त्यातून आवाज सुद्धा येत असतो लॉरीचा. आणि हे सगळं पाहून आदित्यला जरा संशय येतो. आणि त्याचा संशय तेव्हा दाट होतो जेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो ट्रक पूर्णपणे लाल कपड्याने कव्हर केलेला असतो. आदित्य त्या मुलाला बोलतोय, इकडे आणते. तेव्हा तो मुलगा बोलतो, नाही, मी देणार नाही, हे माझं खेळणं आहे. पण आदित्य जबरदस्ती त्याच्या हातातनं ते खेळणं हिसकावून घेतो. आणि ते लाल कापड उघडून बघतो तर काय, खरोखर या दिशाने त्या ट्रकमध्ये बॉम्ब फिट केलेला असतो. आणि ते सगळं बघून तर आदित्यचं डोकंच फिरतं. तो पारूला तिथे बोलावून घेतो आणि पारूला बोलतो, पारू, अगं हा असतो बॉम्ब सापडलाय. पण पारू मात्र इतकी घाबरलेली असते. ती बोलते, आदित्य सर, पहिला तो बॉम्ब खाली टाका. तुम्हाला काय बी होता कामा नाही. तुम्हाला जर काही झालं तर मला ते सहन होणार नाही. पहिला बॉम्ब खाली टाका. पण आदित्य ऐकायलाच तयार नसतो. तेव्हा आदित्य बोलतो, पारू, सॉरी, मला इथे थांबून चालणारच नाही. मला हा बॉम्ब कुठेतरी लांब घेऊन जावं लागणार. असं म्हणत असतो, ट्रक घेतो आणि तिकडून पळून जातो. पारू त्याला खूप अडवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न करते, पण आदित्य काय ऐकत नाही. तो बॉम्ब घेतो आणि सरळ तलावापाशी येतो. आणि तेवढंच तिथे त्याला एक बोटवाला दिसतो. तो बोलतो, दादा चला, आपल्याला तलावाच्या मधोमध जायचंय. पारू मात्र मनातल्या मनात म्हणू लागते, आदित्य सर, जर तुम्हाला काही झालं तर मी नाही जगू शकत. पण प्रेक्षकांनो, आता येतो खरा ट्विस्ट. त्यांना तलावाच्या मधोमध पोचायला 3 मिनिटं लागणार असतात. आदित्य जोरातच ओरडतो, दादा प्लीज बोट पटकन चालवा, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आणि मग तो बोटवाला माणूस खूप जोराने बोट चालवतो. कारण आदित्यला माहीत असतं, जेव्हा अहिल्या तिकडे पारूचा पोस्टर इनॉग्रेट करण्यासाठी ते बटन दाबेल, तेव्हा इकडे हा बॉम्ब फुटेल. इकडे आता कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झालेली असते. किर्लोस्करांची सगळी मंडळी स्टेजवरती जमलेली असते. सूत्रसंचालन करणारा माणूस अहिल्याला रिक्वेस्ट करतो. तो बोलतो, मॅम चला, हा बटन दाबा आणि तुमच्या ब्रँड अँबॅसेडरचं पोस्टर इनॉग्रेट करा, सगळ्यांना दाखवा. पण अनुष्का मात्र त्यावेळी स्टेजवर नसते. ती खाली असते, दिशाबरोबर उभी असते. आणि दिशाला हात देत म्हणत असते, आता यांची काही खैर नाही. अहिल्याने हे बटन दाबता स्टेज खालचा बॉम्ब फुटणार आणि हे सगळेच उडणार. बूम! अहिल्या आता ते बटन दाबते. दिशा आणि अनुष्का दोघींनीही कानात बोट वगैरे घालून घेतलेलं असतं. कारण त्यांना असं वाटत असतं आता जोरात बॉम्ब ब्लास्ट होणार. पण तसं काही एक होत नाही. त्या उलट पारूच्या खूप मोठ्या पोस्टरचं इनॉग्रेशन होतं. सगळेच आता पारूसाठी जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. आणि हे सगळं बघून तर अहिल्या आणि दिशाला चांगलाच धक्का बसलेला असतो. दिशा अनुष्काकडे बघत असते आणि अनुष्का दिशाकडे बघत असते. अनुष्का बोलते, दिशा, अगं हे काय, तुझा प्लॅन तर 1 नंबरचा फुसका निघाला. तेव्हा दिशा बोलते, मलाच नाही माहिती हे कसं काय घडलं. नाही म्हणजे मी तर फुल प्रूफ प्लॅनिंग केली होती. 100% त्या आदित्यने काहीतरी केलं असणार आहे. हा आदित्य दरवेळी माझा प्लॅन का फ्लॉप करतो ना, तेच मला कळत नाही. असं म्हणतच या दिशाचा तिळपापड झालेला असतो. पण पारूचा जीव मात्र वर खाली झालेला असतो.
ती विचार करत असते काय झालं असेल, आदित्य सरांनी बॉम्ब विझवला असेल का. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. पण इकडे मात्र बोटीत खूप मोठा ब्लास्ट झालेला असतो आणि बोट पूर्णपणे जळालेली असते. तेव्हा आता आदित्य वाचला आहे का मेला आहे हे तर आपल्याला नाही दाखवलेलं, पण 100% तो वाचलेलाच असणार आहे. त्याने पाण्यामध्ये उडी घातली असणार आहे, कारण हिरो जर मेला तर सिरियल चालणार कशी. तर असा काहीसा भयानक प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे.